Honorable Guardian Minister Yashomati To tell you the truth, for her inaugural. I'm a bit nervous also today, full of gratitude for my alma mater, for my people who taught me, for my people who told me the path, how to walk, what to do and what not to do. So when I will talk about it, of course, Honorable Justice Bhushan Gawai sir, तसे आमचे तुम्ही दादा आहात. You're my elder brother, and it's always blessing to have people who guide and tell you the right path. Honorable Justice Pradeep Deshmukh sir, सरांसोबत मी अंडर प्रॅक्टिस केलेली आहे, शिव्या खाल्लेल्या आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी ते जे करतात ते काय नाही करायचं हे पण त्यांनी मला सांगितलेलं आहे. या ठिकाणी ऑनरेबल जस्टिस विजय आचलिया जी, आचलिया सर प्रिन्सिपल सेक्रेटरी होते लॉ, आणि मी खूप त्रास त्यांना त्यावेळेला दिलेला आहे. त्यावेळेला लॉ कॉलेज मध्ये तर नाही मी तुम्ही मला शिकवलं, पण नाही शिकवलं थोडंसं तिथे पण शिकवलं, पण प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून खूप साऱ्या गोष्टी लॉजचे डूज डोंट्स आणि बिल्डिंग्स. सर थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही नसतात तर त्या बिल्डिंग्स कशा झाल्या असत्या काय माहिती. भूषणदादा होतेच, पण आचलिया साहेबांनी एक एक कागद जो जोडला तो मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे. सगळ्या बिल्डिंगा आज अमरावतीच्या. सो ऑल माय ग्रॅटिट्यूड टू यू फॉर दॅट ऑल्सो. सन्मान्य जज जस्टिस अनिल किल्लोरजी, जस्टिस ऑनरेबल जस्टिस गिलराजी, या ठिकाणी हर्षवर्धन दादा उपस्थित आहेत आणि म्हणतील सगळ्या जस्टिस लोकांचं नाव घेतील, माझं तू विसरली. हर्षवर्धन दादांनी खरं लहानपणापासून, ॲक्च्युली ही इज ऑल्सो अन ॲडव्होकेट. ही इज ॲडव्होकेट हर्षवर्धन देशमुख. नोबडी सेज दॅट, बट ही इज ऑल्सो अन ॲडव्होकेट. अँड so he pinches, he squeezes my ears, he punishes me, and at times, very rarely, he is sweet to me also. So या ठिकाणी सगळीच मंडळी, शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे सगळेच आदरणीय सर्वच उपस्थित आहेत. इथे या लॉ कॉलेजच्या प्रिन्सिपल सन्मान्य आमच्या वर्षाबहिणी उपस्थित, प्रदीप सर आहेत, सुधा काकी आहेत, पुष्पा काकी आहेत, काकी आहेत, कमल काकी आहेत, वहिनी आहेत. ते सगळेच जण, मला सगळ्यांची नावं सगळ्यांची माहिती आहे. आणि आय वॉज अ बिट नर्वस बिकॉज पब्लिकमध्ये बोलणं मजा रहती है, हम कुछ भी बोल सकते हैं, पण जजेस मंडळींसोबत बोलणं, आणि ते पण जे सगळे आपले घरातले आहेत, ज्यांच्यासमोर भाषणं द्यावी लागत नाही, ज्यांच्यासमोर आपल्याला फेकता येत नाही, आणि त्यांना माहिती आहे की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. आणि माझ्या समोर जी मंडळी बसलेली आहे ती पण, म्हणजे ती सगळीच मंडळी, त्या सगळ्याच मंडळींनी मला लहानपणापासून लहानाचं मोठं होताना बघितलेलं आहे. काय खरं आहे आणि काय खोटं. लॉ कॉलेजमध्ये आम्ही आलो नसतो आणि आम्ही लॉ केलं नसतं तर आम्ही इथपर्यंत पोचलो नसतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि माझ्या समोर जी मंडळी बसलेली आहे ती पण, म्हणजे भाऊसाहेबांचं केवढं मोठं विजन होतं हे या सगळ्या गोष्टीतून कळलं की अमृत महोत्सव वर्ष आपण अख्ख्या देशात मनवतोय. अमृत महोत्सवामध्ये खूप सारं राजकारण पण आहे, पण लॉ कॉलेजच्या या अमृत महोत्सवाचं आयोजन इतक्या झटपटीने होईल याची कल्पना देखील आम्हाला कोणाला नव्हती. मला I remember my days as a student, and I remember getting whacked by
प्रदीप महाल्ले सर. पण त्यांनी मला लॉ कॉलेज क्लासरूममधनं बाहेर एक दोन वेळा उभं केलेलं आहे. त्याची कल्पना देखील कारण त्यांचा पिरियड सुरू व्हायचा. सर किती वाजता सुरू व्हायचा? 7:25, रिमेंबर माय 7:20 आणि 7:25ला पोचलो तर क्लासरूमच्या बाहेर आम्ही राहायचो. लॉ कॉलेज तर मला असं वाटतं की वेळेवर पोचायची आणि ती धावपळ करायची सवय जी लागली ती लॉ कॉलेजमध्ये पिरियड सुरू व्हायचा लागली असावी. आणि भीती देणाऱ्या व्यक्तीला कसं घाबरवायचं नाही ते पण मी तिथे शिकलेलं असावी. सरांची आम्हाला खूप भीती वाटायची त्यावेळेला. तर मला असं वाटतं की पण लेटर ऑन आणि ती धावपळ करायची सवय जी लागली ती सर बिकेम अ गाईड अँड अ फ्रेंड. आणि अँड आय स्टील रिमेंबर, मला आता साहेब विचारत होते की तू कोणत्या वर्षी पास झालेली आहे. बिकॉज ही पास, साहेब आपण 83मध्ये कधीतरी पास झालेत. मला एकदम आठवलंच नाही की मी कोणत्या वर्षी पास झाली. लॉ 99 झाली. कशी झाली तेच सांगतेय. येस, कशी झाली तेच सांगतेय. कारण भैयासाहेब ठाकूर आणि भैयासाहेब देशमुखांनी माझं 99मध्ये लग्न ठरवलं. आणि ज्या दिवशी माझी लॉची परीक्षा होती त्या दिवशी माझ्या लग्नाची तारीख त्यांनी काढली. आणि मग मी त्यांचं ऐकायचं म्हणून मी लग्न केलं. आणि लग्न झाल्यानंतर मी माझं लॉ कम्प्लीट या ठिकाणी केलं. वर्षावहिनी नेहमीसारख्या आजही माझ्या डोक्यावर असतात. त्यावेळेला त्यांनी माझ्याकडनं LLB कम्प्लीट करून घेतलं आणि आता LLMचा फॉर्म मी भरलेला आहे. त्यांचं ऐकायचं म्हणून मी लग्न केलं. आणि लग्न 2004मध्ये ज्यावेळेला मला विधानसभेची तिकीट मिळाली होती त्यावेळेला मी युनिव्हर्सिटीमध्ये LLMच्या फर्स्ट इयरला होती. डोक्यावर असतात त्यावेळेला आणि मग LLB कम्प्लीट करून घेतलं. जसं माझं हर्षवर्धन दादांनी आणि भैयासाहेब ठाकूरांनी आणि भैयासाहेब देशमुखांनी माझं लग्न केलं होतं तसं मला राजकारण पण ढकलून गेलेलं होतं. म्हणून LLM कम्प्लीट न होण्याचं कारण हे दोन भैयासाहेब आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. बट इट्स an honor for me to be present here for this alumni function. I have grown here, I have learnt here, I have learnt what to do and what not to do over here. And the lessons of law and the jhabwalas that I mugged up. Yes, it's a thing to remember. It's an honor for me. Jhabwalas that I mugged up during my student as a law is helping me, I have learned and the bare acts that I could study is helping me as a lawmaker today. and the jhabwalas that I mugged up. Professional lawyer I could not become, Thing to remember. but sitting in the house Mugged up during my and making laws is helping me. and to be grounded And the bare acts that I while sitting in that house and making laws. Grounded because all my seniors are all grounded, and I have learnt that lawyer I thing could not become. from my alma mater, of course. Sitting in the house Democracy and making has 4 pillars, is helping me. And to be grounded and judiciary, while legislature, sitting in executive, that house and making laws. and of course the press Because being the all 4th my one. seniors are all grounded, and I have learnt that But judiciary and the legal part of it is one of the most stable 4 pillars. and the most strong pillar of democracy. Legislature, You see what is happening today and of course at times is really shocking. And we, as we sit as lawmakers in the legislation and in the cabinet, we find it difficult to take decisions and to go about with it. Because as the most strong pillar of democracy. legislature at times shifts You see what is happening according to at times is really shocking. what As we sit as is the kind of thought in the that the people carry and the party that is in power. we find it But judiciary decisions is stable and controls it.
And judiciary is the only reason legislature at why shift democracy does according not to turn into a dictatorship. what is the kind of thought There is a very thin line between it. party is in power. But judiciary is stable. चार कोपऱ्यातले चार डिसिजन्स जर आपण बघितले Is the only मागच्या या काळामधले तर आपल्याला लक्षात येईल की हाऊ इम्पॉर्टंट ज्युडिशरी इज. does not turn into गुजरातमध्ये एक डिसिजन झालं होतं, महानगरपालिकेने तिथल्या कोणत्या तरी डिसिजन घेतलं होतं की नॉनव्हेज विल नॉट बी सोल्ड ऑन द स्ट्रीट्स. And then the case went to the court, कोपऱ्यातले चार decisions and the court said बघितले. you have no right to say this because 60 to 70% people of the population of this country do have गुजरातमध्ये एक non-veg. decision झालं So you होतं. cannot have laws like that. The Lakhimpur case, होतं की non-veg day before yesterday, on the street. their state government And refused. then the case went The police to did the not court. take action. But yes, the High Court and the Supreme Court You have no right did say because 60 to 70% that what happened of the was population wrong. of this country. There was a student in Madras So you cannot who got admission inside a very prestigious college and was denied admission because of a small reason the police did not take action. But that there were some technical faults inside the system, and that was why he was denied. He went to the courts and he got justice. there was a student So there are n number of examples like this where we feel inside a very that judiciary, college the judges was denied and the lawyers play an important for role small reason to keep the constitution intact and the democracy intact. inside the system, and that was why he was denied. He went in the तुम्ही court. ती पिक्चर बघितली आहे की नाही मला माहिती नाही, जय भीम. So there are n number of हो की नाही? examples like this. आपण पिक्चर बघितली आहे का? Judiciary नसेल बघितली तर ती बघा. and the lawyers play an important role. And then we understand what our responsibility is. And the democracy inside. खूप वेळा असं होतं की जे विद्यार्थी तुम्ही ती picture लॉ कॉलेजला जातात त्यांना इकडची तिकडची ऍडमिशन नाही मिळाली हो की नाही? म्हणून काही लोक आपण picture लॉ कॉलेजला बघितली आहे जातात. का? नसेल बघितली भाऊसाहेब ज्या वेळेला वकील झाले त्यावेळेला त्यांना ग्वाल्हेरच्या संस्थांनी बोलवलं होतं तिथं काम करण्यासाठी. असं होतं की जे आणि मला आठवतं, आय व्हेरी कॅटेगरिकली रिमेंबर माय फादर सेइंग नाही मिळाली की भाऊसाहेब म्हटले की दुसऱ्यांची चाकरी करण्यापेक्षा आपल्या देशाची सेवा करायची, म्हणून भाऊसाहेब राजकारणात गेले. त्यावेळेला त्यांना ग्वाल्हेरच्या संस्थांनी बोलवलं And I was really influenced. In fact, काम my father made me really influenced to this sentence. And that's why probably I did not practice law. And today I am here in front of you as a lawmaker. करण्यापेक्षा There आपल्या is so much to learn from this alma mater. Every brick talks about it. I remember as a student, and I was really सर इथे आहेत. in fact, बिल्डिंग नव्हती. रुरल कॉलेजमध्ये काही दिवस आम्ही पण बसलो होतो. and that is why आणि I did not practice law. आम्ही नवीन नवीन आफ्टर ग्रॅज्युएशन लॉ तिथे 3 इयर्स कोर्स जॉईन झालो होतो आणि मग बिल्डिंग बनवायची असं ठरवलं एक दिवस आणि मग तो मोठा कार्यक्रम. आणि मला अजून आठवतं ते सगळे एवढे मोठे पाईल्स आणि पावत्या, काही दिवस किती पावत्या आम्ही केल्या असतील आणि किती बनवल्या असतील. ती मुंबईची ट्रिप आठवते, अमरावतीमध्ये फिरलेलं आठवतं, किती लोकांनी नाही म्हटलं हे आठवतं, कोणी कोणी सहकार्य केलं हे आठवतं. आणि आज ती सुंदर लॉ कॉलेजची बिल्डिंग आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आठवतं ते सगळे एवढे मोठे आणि पावते त्या दिवशीचे त्या फंक्शनचे डिबेट्स आठवतात आणि मला तिथे फर्स्ट प्राइज मिळालं होतं हेही मला आठवतं. अमरावतीमध्ये फिरलेलं आठवतं, किती लोकांनी नाही म्हटलं हे आठवतं, कोणी कोणी आपला सहकार्य देश केलं हे आठवतं. आणि आज हा एक लॉ कॉलेजची बिल्डिंग अतिशय सुंदर देश आहे. मी त्या दिवशीचे त्या फंक्शन एका पक्षाची कार्यकर्ता जरी असली आणि मला तरी ज्या वेळेला कायद्यांबद्दल आम्ही विचार करत असतो त्यावेळेला पक्ष आणि संघटना बाजूला सारून देत असतो. पण संघटनेच्या मार्फत अख्ख्या देशात मला फिरायला मिळालं. सो आय वेंट टू जम्मू, हरियाणा, राजस्थान, गुजरात,
Gujarat, Chhattisgarh, Karnataka, Goa, Diu, Daman, maybe Assam, Meghalaya, and every district I could go to every district. आणि त्या सगळ्यामधनं एक सार निघतो की हाँ मैं हिंदुस्तानी हूँ, मैं भारतीय हूँ. We the people of India having solemnly resolved to constitute India into a socialist, secular, democratic republic of India. This is important for us. And maintaining the dignity is important for us. Habeas corpus. And it's important. And equality before law and equal protection of law. या सगळ्या गोष्टी कोणी जपू शकत असेल तर ते वकील लोक आणि जज लोक जपू शकतात असं मी या ठिकाणी प्रांजळपणे बोलण्यासारखं खूप सारं आहे. मी खूप सारे पॉइंट्स या ठिकाणी लिहून ठेवलेले होते कारण जज लोकांसमोर आणि वकील लोकांसमोर बोलायचं होतं, नाही तर मी कधी कागद असा वापरत नाही. पण आय सेड लेट मी बी सिस्टमॅटिक बिकॉज माय टीचर्स वर ओव्हर हिअर अँड माय बॉसेस वर ओव्हर हिअर अँड त्यांच्यासमोर तुम्ही व्यवस्थित बोललं पाहिजे. पण एक आयडिया माझ्या मनामध्ये आली ती अशी आहे की इफ वी कॅन हॅव अ लीगल क्लिनिक थ्रू हर्षवर्धन दादांना रिक्वेस्ट करते आहे आणि शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे जे सर्व मंडळी आहेत त्यांनाही रिक्वेस्ट करते आहे की देयर इज अ ह्यूज जंक ऑफ सोसायटी that still belong to the downtrodden, and if we could have a legal clinic with the help of the students and the ex-students, and that could probably be maybe once or twice in a month, so that would really help, and I look forward for your help to this consideration. That still belong to the downtrodden, and if we could have a legal clinic with the help of आपला जो कायदा आहे IPCचा तो असं म्हणतात की इंग्रजांनी बनवलेला आहे आणि मॅकॉलेनी ते जे कायदे 3 कायदे जे होते आपले ते एकत्र केले आणि मग आपलं इंडियन पिनल कोड 1860 1 मे 1860 मध्ये बनलं. पण हे सगळं बोलत असताना जो कायदा आहे आत्ता एक गोष्ट मला नक्कीच आठवते आहे आणि ती मी सांगितली पाहिजे. आणि लग्नाचं वय 18 ते 21 असं का राहिलं पाहिजे हे ज्या वेळेला ठरवत होतं त्यावेळेसची ती गोष्ट आहे. ते आता मुलींचं 18 पहिले होतं, आता 21 साठी प्रपोज केलेलं आहे. हे सगळं बोलत असतं चांगलंच आहे, काहीच वाईट नाही. कारण मी ज्या डिपार्टमेंट सांभाळते त्या डिपार्टमेंटमध्ये आपण जर बघितलं तर खूप कुपोषण मॅलन्यूट्रिशन हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यावेळेसची ती गोष्ट आहे की एक महिला होती ती आपल्या देशाची पहिली प्रॅक्टिसिंग लॉयर होती आणि तिचं लग्न रखमाबाई भावे तिचं लग्न 20 वर्ष मोठ्या माणसासोबत केलं होतं. अँड शी रिफ्युज्ड. देन शी रिफ्युज्ड. डिग्निटी ऑफ सेल्फ इज इम्पॉर्टंट आणि देन द अदर लॉज फॉलोड. त्या काळामध्ये कोणी हा विचार करणं की नाही हा अन्याय मी माझ्यावर होऊ देणार नाही. तर रखमाबाई पासून इंदिराजीपर्यंत आणि त्याच्यानंतर आज आम्ही तुमच्या समोर उभे आहोत फॉर डिग्निटी, फॉर सेल्फ रिस्पेक्ट अँड फॉर इक्वॅलिटी बिफोर लॉ. मला एका कार्यक्रमामध्ये विचारलं होतं की महिलांचं रिझर्वेशन आलं पाहिजे का की नाही हा अन्याय मी माझ्या. जस्टिस सर मी म्हटलं की आय एम नॉट सो मच फॉर रिझर्वेशन बट वी नीड रिस्पेक्ट, फॉर डिग्निटी वी नीड प्रोटेक्शन and there should be equality and that has to be implanted in our behavior. किती कायदे करायचे? पॉस्को कायदा आहे, त्याच्यानंतर 2004 आणि 5चा व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन्स ॲट होम अँड ॲट वर्किंग प्लेसचा कायदा आहे, स्त्री भ्रूण हत्येचा कायदा आहे. कायद्यावर कायदा आम्ही बनवत चाललेलो आहे. पण हे सगळे कायदे साधा ट्रॅफिकचा कायदा असला तरी पण तो बिहेवियरमध्ये जोपर्यंत येत नाही तो आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकत नाही असं प्रांजळपणे सांगतो.
वर्किंग प्लेसचा कायदा आहे, Ethical, कायदा आहे, कायद्यावर unethical, कायदा, legal, कायदा, illegal कायद्यावर या सगळ्या गोष्टी पण हे सगळे तुमच्या कायदे आमच्या सर्वांच्या साधा प्रोफेशन trafficचा सोबत कायदा जुळलेल्या असा असतात. पण बेस्ट ऑफ इट behavior हॅज टू बी येत नाही फॉर द सोसायटी. हेच आम्हाला आमच्या अल्मा माटरने शिकवलेलं आहे. राजकारणामध्ये काम करत असताना, सगळ्या गोष्टी जपत असताना गांधीजींची अहिंसा आणि बाबासाहेबांचा सर्वधर्म समभाव, समानता हे जपण्याचं देखील सगळ्यात पहिले धडे जे आम्हाला मिळाले ते शिकवलेलं आहे. शिवाजी लॉ कॉलेजमध्ये मिळाले असं सांगायला काहीच हरकत नाही. या कॉलेजनी जे काही आम्हाला दिलेलं आहे ते सगळंच तर आम्ही परत करू शकत नाही, पण फुल नाही फुलाची पाकळी त्या ठिकाणी तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलंच पाहिजे. म्हणून माझा अख्खा 1 वर्षाचा पगार मी लॉ कॉलेजच्या बिल्डिंगसाठी त्या ठिकाणी अर्पण करते आहे असं या ठिकाणी प्रांजळपणे सांगते. हा एक कौटुंबिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला आपण सगळेजण आलात. आम्हालाही तुमच्या सर्वांसोबत बोलायला मिळालं. विथ ऑल माय ग्रॅटिट्यूड, ऑल माय सिनियर्स, ऑल द पीपल सिटिंग ऑन द डायस, टू भाऊसाहेब and to my dear friend Varsha Deshmukh. A few of my friends are also over here. Sonu, I saw her here. Vaishali is here. I think Sheetal is also here. So thank you for coming and thank you for being here during Alma Mater. मी होली क्रॉस मध्ये गेली होती त्यावेळेला मला रडू आलं होतं, कारण लहानपणापासून आपण जे बघत असतो तिथे फ्लॅग होइस्टिंग करायला मिळालं. त्या ज्या भावना होत्या तशाच भावना आज या व्यासपीठावर तुम्हा सर्वांसोबत बोलताना मिळत आहेत. अमरावतीसाठी काय करायचं असेल ते सांगा. 2 वर्ष गेले, 3 वर्ष आहेत. त्या पूर्ण 3 वर्षामध्ये जे जे तुम्ही सांगाल त्या सर्व गोष्टी ज्या ज्या करण्यासारख्या असतील ते आपण करू असं या ठिकाणी प्रांजळपणे सांगते. शिवाजी एज्युकेशन सोसायटी आणि लॉ कॉलेजसाठी तर आयुष्य आमचं तुम्ही मागितलं तरी आम्ही देऊ एवढं बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. 2 वर्ष गेली, 3 वर्ष आहेत. त्या पूर्ण 3 वर्षामध्ये जे जे तुम्ही सांगाल त्या Thank you so much, madam, for all your promises. And I think it was really a very study.